मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं, त्याचबरोबरीने सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं आणि मैत्री चषकातील या लोणेरे विभागातील सर्व आमचे मित्र, त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. या मैत्री चषकामध्ये आपण जर पाहिलं तर आमचे ऋषिकेश टेंबे, त्याचबरोबर भावेश शिर्के, मितेश जांभरे, रमण वाघोसकर, हेमंत उतेकर, प्रेम अंधेरे, रोहित करकरे, सुजल वातेरे, ऋषभ शिंदे, सुमित खराडे, हितेश वाघोसकर, राज टेंबे, प्रणव उभारे आणि यश करकरे या सर्व आमच्या मित्रांनी हा मैत्री चषक नक्कीच मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेत. आज मैत्री चषकाचा पहिला दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण संकटकाळी जो धावून येतो ना तो खरा मित्र असतो हे असं म्हणतात मित्रांनो. आणि हेच सर्व आमचे लोणेरे विभागातील मित्र, त्यांच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, हा चित्तथरार तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. आज दिवसभरामध्ये नक्कीच तुम्हाला या क्रिकेटच्या मैदानावर, न्हावेगावच्या मैदानावर नक्कीच मजा येणार आहे. मॅच क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या भेटीला नक्कीच आलेले आहे. त्याचबरोबरीने सूरज वाघोसकर हे देखील मैत्री चषकातील आमचे मित्र आहेत, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपण जाऊया सामन्याकडे. यावेळेस मात्र पहिलाच बॉल, मोठा फटका, यावेळेला बॉल स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून स्ट्रॉंग, स्टँडर्ड अँड स्टार हालाय षटकार. वाह, पहिल्याच बॉलवर वेलकम, स्वागत सुस्वागतम केलंय आकृती 11 रे पोलीस संघाच्या यश या फलंदाजाने. राईट हँड बॅट्समन स्क्वेअर लेगला अगदी क्लिअर केलंय. पहिल्या बॉलवर पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. शानदार फटका पाहायला मिळाला, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. षटकातील दुसरा बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल, पुन्हा एकदा अगदी स्टंपच्या आडवा येऊन हा देखील फटका खेळायचा होता. शफल झाले होते जरूर यश पुन्हा एकदा, पण यावेळेस अचूक टप्प्याची बॉलिंग नक्कीच पाहायला मिळाली. आर्यन बॉलिंग मार्कवर यावेळेस आलेत, खास करून केसीसी जावळी संघाकडून. षटकातील तिसरा बॉल असेल आर्यन यांचा. यावेळेला पुढे सरसावून शॉट खेळला, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक हा यावेळेस मात्र चुकी केलीये. एक साधा सोपा सरळ झेल यावेळेस मात्र ड्रॉप केलाय. खास करून यश सारख्या फलंदाजाचा एखादा झेल ड्रॉप झाल्यानंतर तो किती महाग पडू शकतो, हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला अनेक वेळा सांगून जातो. सिंगल एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल एका धावेने 3 बॉल अखेर 7 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याच्यावर मोठा प्रहार, यावेळेला फिल्डरच्या डोक्याच्या वरून मस्तक पे दस्तक देणारा स्ट्रोक, हा आलाय भव्य षटकार. यावेळेला सुमित यांच्या बॅटमधून 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. शानदार या ठिकाणी फटका. याही वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला आणखी एक सुमितचा झंझावात, बॅक टू बॅक आणखी एक षटकार. एकोणीस धावा. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका, गगनचुंबी उडान लंबी. आणखी एक चुकी करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला. जीवनदान पुन्हा एकदा यावेळेस सुमित या फलंदाजाला जीवनदान पाहायला मिळते आपल्याला. याच्या अगोदर आपण पाहिलं यश या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं. 21 धावा धाव फलकावर. अतिशय मोठी टोटल नक्कीच पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. 21 धावा विदाउट लॉस या स्थितीमध्ये नक्कीच आकृती 11 रे पोलीस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं कर्णधाराने टॉस जिंकून बॅटिंग घेतले ना,
हाच मनसुबा हाच विचार केला होता की सुरुवातीपासूनच हल्ला बोल करायचा आणि तीच बॅटिंग करताना आपण पाहतोय यश आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आकृती 11 रेपोली संघाकडून पूर्णपणे जावळी संघाचा पहिला बॉलर आपण पाहिलात आर्यन याच्यावर हल्ला बोल केलाय. यावेळेस तेजस आलेत केसीसी जावळी संघाचे बॉलर स्वतःचं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेत. तर समोर आपल्याला यश पाहायला मिळतील ज्यांनी पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता. एक आसमानी टोला खेळला होता आसमान दाखवलं होतं बॉलरला. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल दिशा भरकटणारा बॉल लेग स्टिकच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा एक धाव एक्स्ट्रा मिळतीये. 22 आकडा धाव फलकावर. काय सुरुवात झाली आहे असं म्हणतात ना मित्रांनो एखाद्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला जर मोठी इमारत एक बिल्डिंग बांधायची असेल ना तर तिचा पाया मजबूत बांधावा लागतो आणि पाया मजबूत बांधताना जरूर यश आणि सुमित ही जोडी ओहो हो यावेळेस मात्र फाईन लेगला क्लिअर केलंय. व्हॉट अ स्ट्रोक यशांच्या बॅटमधून आलाय षटकार. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो 28 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. हो यावेळेस मात्र जरूर पुन्हा एकदा फाईन लेगला मारायचं होतं पण अगदी परफेक्ट लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. तेजस या बॉलरची सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 29 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. पार्टनरशिप अतिशय महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याला आपण मराठीमध्ये भागीदारी म्हणतो. ही पार्टनरशिप नक्कीच या ठिकाणी मोठी बनताना पाहायला मिळते. यश आणि सुमित या दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान जिथं आपण पाहिलं ना यशच्या बॅटमधून 2 षटकार आलेत तर सुमितच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेत. अगदी जशाच तशी बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जोडी नंबर 1 नक्कीच म्हणावे लागेल आकृती 11 रेपोली संघाची यश आणि सुमित. बॉलिंग मार्कवर पाहूया आपण तेजस. हा प्रकारचा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार. गोलीच्या वेगाने हा बॉल जाईल सीमा रेषा पार 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 आणि या वेळेला आलाय हा ते 33 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेला बॉलला ट्रॅव्हल केलेलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. तद्वत मात्र धावा मिळतील. सिंगल एका धावेने आपण पाहू शकतो 34 34चा आकडा. एक मोठी टोटल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. आणखी एक मोठा प्रहार हा आलाय बिग षटकार. बॅटिंग होते दोन्ही फलंदाजांकडून. धुवाधार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखी एक बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक षटकार. माफ जे 2 षटका अखेर आपण पाहिलात तर आकृती 11 रेपोली संघाची धावसंख्या विदाउट लॉस 44 धावा. 44 धावा म्हटलं तर 22 दून 44 प्रति ओव्हर 22 ची रन रेट सरासरी. आणि याच साठी कर्णधाराने हट्टास केला होता की टॉस जिंकल्यानंतर मी प्रथमतः बॅटिंग घेणार. आपल्या खेळाडूंवर त्यांना पूर्णपणे विश्वास आहे. तो विश्वास सार्थ ठरवलाय. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल तो देखील वाईड बॉल. एक धाव एक्स्ट्रा मिळतीये 45.
या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे योगेशजी कोरपे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मैत्री चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर यायचं, आपलं पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करत. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, आणखी एक बिग हिट, षटकार. आणखी एक बिग हिट केलाय. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो विकेटचं बदल. डाव्या हाताचे फलंदाज, डावखुरे फलंदाज जरूर पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 3 आकृती 11 रे पोलीस संघाकडून मोठी पार्टनरशिप नक्कीच पाहायला मिळाली आपल्याला आजच्या या दिवसामध्ये. मैत्री चषकामध्ये यश आणि सुमित यांच्यामध्ये बॉलिंग मार्कवर दीप आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहू शकतो जरूर पायामधला बॉल त्याला फ्लिक करण्याचा प्रयास. यावेळेस थोडीशी घाई झाली आहे, जरूर विकेटचं पतन पाहायला मिळतंय. फलंदाज स्वयं देखील जाईल माघारी, बॅक टू दी पविलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 4 नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी आयुष आपल्याला पाहायला मिळतील आकृती 11 रे पोलीस संघाकडून. यावेळेला ओहो हो, व्हॉट अ स्ट्रोक, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव. हा आलाय षटकार. आकृती 11 रे पोलीस संघ फुल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. का बॅटिंग होतीये. टोटल स्कोर कार्ड जर पाहिलं 57 माफ करा 58 धावा धाव फलकावर. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नवघर संघाने 58 धावा केल्या होत्या. त्यांचा रेकॉर्ड नक्कीच यावेळेस मात्र मोडताना पाहायला मिळेल आपल्याला आकृती 11 रे पोलीस संघ. ओ फ्री हिटचा बॉल, स्लोअर लाईनची डिलिव्हरी, जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयास केला होता. डॉट बॉलची सांगता यावेळेस पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतोय दीप आपल्याला पाहायला मिळते केसीसी जावळी संघाकडून. पुढचा बॉल दीप यांचा. पुन्हा एकदा स्लोअर बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. फसवा बॉल यावेळेस पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉलची सांगता. याच दरम्यान सन्माननीय आदरणीय नेहमीच आपल्याला सपोर्ट करणारे आणि नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारे ते म्हणजे आमचे राजूदादा सत्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या मैत्री चषकामध्ये मनापासून हार्दिक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ओ यावेळेस मात्र झेल देखील ड्रॉप होतोय. सिंगल एक धाव मिळतीये आणि यावेळेस विकेटचं पतन.
तर आपण टॉस साठी यायचं आहे, प्लीज आपल्याला विनंती असेल. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला पहेल विपक्ष कालवण, प्लीज कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे, मधल्या वेळेमध्ये टॉस करून घ्यायचं ही आपल्याला विनंती असेल. टोटल जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 60 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 60 धावा, 18 बॉल 60 धावा, प्रत्येक षटकामध्ये 20 आणि 20 धावा करायचे आहेत. 20 ची रन रेट सरासरी नक्कीच असणार आहे, ती म्हणजे केसीसी जावळी संघासमोर. चला मॅच क्रमांक 4 मित्रांनो, विनंती असेल अनाउन्समेंट केल्यानंतर आपण लगेचच्या टॉस साठी पहेल विपक्ष कालवण, कर्णधार प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. आणि त्या ठिकाणी आमच्या पाहायला मिळेल आणि खास करून अंडर 23 म्हणजे 23 वयाच्या आतील खेळाडू नक्कीच आपल्याला सर्व यंगस्टर युवा चेहरे पाहायला मिळतील. आणि खास करून न्हावे गावचं मैदान, अगदी मैदानाच्या चौफेर तुम्हाला हिरवीगार झाडे पाहायला मिळतात, त्यानंतर सह्याद्रीचे डोंगर आपल्याला पाहायला मिळतात. आणि सह्याद्रीचे डोंगर पाहिल्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. असं म्हणतात मित्रांनो, रक्त सांडले या माती, वेचले आम्ही स्वराज्य मोती, अरे भिडविले आम्ही रणांगणाची छाती, रोखली आम्हीच वादळाची गती, या पराक्रमापुढे थरथरली धरती, म्यानातून उचले तलवारीची पाती, अरे या भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे फक्त आणि फक्त राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव, मॅन फ्रॉम पहूर रोहा, आलेल्या सर्व तमाम क्रिकेट खेळाडूंचं, त्याचबरोबर सर्व माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर मैत्री चषकातील सर्व माझ्या मित्रांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन द राईज खेळण्याचा प्रयास. पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर सुमित आपल्याला पाहायला मिळतील, ज्या सुमितने चांगली बॅटिंग केली आणि यावेळेस बॉलिंग करण्यासाठी आलाय आकृती 11 रेपोली संघाकडून. सलामीची जोडी आपण पाहतोय आर्यन आणि तेजस, केसीची जावळी संघाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र बॉल आपटण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा परिणाम आपण पाहिलात. व्हाईट बॉलचा इशारा, बॉल पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघालाय. एक धाव नक्कीच मिळते, खातं ओपन झालंय. श्री गणेशा केसीसी जावळी संघाचा नक्कीच झालाय या क्षणाला, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये श्री गणेशा होण्याची देखील गरज असते. तो श्री गणेशा नक्कीच पाहायला मिळाला आपल्याला. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला बॉलला खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मात्र मार्गस्थ होईल आणि हा बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय शानदार धमाकेदार दर्जेदार चौकार. आमचे शेखरजी टेंबे, त्याचबरोबरने आमच्या या विभागातील एक उत्कृष्ट ऑर्गन मास्टर, आपण सर्वांनी पाहिलात. अगदी संपूर्ण कोकणामध्ये अनेक ठिकाणी माझे शक्तितुऱ्याचे कार्यक्रम होतात आणि ते कार्यक्रम वाजवण्याचं काम आमचे रोहितजी सोनवटकर करतात. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं, आपलं मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं खरंच या ठिकाणी मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी सर्व आमचे मित्र या मैत्री चषकामध्ये येत आहेत. त्यातलेच या ठिकाणी आपण पाहतोय मुकेशजी टेंबे, त्याचबरोबरने आमचे ऑर्गन मास्टर रोहित सोनवटकर देखील पाहायला मिळतील आपल्याला. आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आमचे प्रेम त्यांचं स्वागत सरकार या ठिकाणी करत आहेत या मैत्री चषकामध्ये.
धावफलकर धावा आतापर्यंत 12चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. व्हाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. मध्ये हर्षद आपल्याला पाहायला मिळतील नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी. एका मोठ्या धावसंख्येला चेसिंग करताना केसीसी जावळी संघ. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेस डीप मिड विकेटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षण अगदी 3-3 क्षेत्ररक्षण एका बॉलच्या पाठीमागे धावताना पळताना पाहायला मिळतील. तद्वत मात्र या ठिकाणी धावा मात्र 2 घेतल्या जातील. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक आपण पाहू शकतो 14 या आकड्यावर आतापर्यंत जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. या ठिकाणी माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये या दरम्यान आपण पाहतोय प्रणव उभारे आपल्याला पाहायला मिळतील. प्रणव जी आपलं देखील या मैत्री चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण स्कोरर क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं स्कोररला स्थान दिलं जातं. एका चांगल्या स्कोररमुळे एक चांगली कॉमेंट्री आम्ही करू शकतो. हे अनेक वेळा क्रिकेटचा खेळ तो आम्हाला सांगून जातो. आज हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा हा चित्तथरार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय शानदार आकर्षक असं मैदान आणि त्याच ताकदीची खेळपट्टी पाहायला मिळते आपल्याला. आणि खास करून मी सकाळी देखील म्हटलं की या मैदानावर आपण जर पाहिलात ना, मैदानाच्या अगदी गोल आपण नजर मारलीत ना, तर तुम्हाला पोपटी कलरचा त्याच्यावर पिंक कलरचा पट्टा पाहायला मिळतोय, रेड कलर पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे मैदान अजूनही सुंदर आपल्याला पाहायला मिळते. समोर ब्लॅक कलरची स्क्रीन पाहायला मिळते. सुंदर असा नजराणा आणि अवतीभोवती झाडेच झाडे पाहायला मिळते. त्याच्यामुळे हा नजराणा अगदी नक्कीच पाहण्यासारखा आहे. यावेळेला आपण पाहतोय पायामधला बॉल, त्याला मात्र उडवले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रॉंग अँड लॉंग. हा आलाय बिग ब्लास्ट. षटकार. टू बॅक 2 षटकार ठोकलेत, लगावलेत. जरूर पॉवरफुल या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. ओ हो 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 हो, आसमानी टोला. आणखी एक बॅक टू बॅक हॅट्रिक षटकारांची करताना मिस्टर आर्यन. आणखी एक यश या बॉलरवर. वाह, स्वागत मात्र सातत्याने करताना आर्यन हा फलंदाज. याही वेळेला आणखी एक मोठा फटका खेळलाय. हाही बॉल जाईल कव्हर मधून. फ्लॅट स्मॅश क्रॅकर. बॅक टू बॅक 4था षटकार.
38 धावा. 6 बॉल मध्ये 6 षटकार जर लगावले आर्यननी तर आमचे प्रेम अंधेरे यांकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. वाह, 4 चेंडू मध्ये 4 षटकार. 5वा बॉल. ओ 5वा बॉल. या बॉलला देखील दूरवर फेकायला पाहिजे होतं. स्लॉट मध्ये होता, रडार मध्ये होता, डोक्याला हात लावले आर्यनने. चुकी झाली आहे माझी, पण हा बॉल मात्र डॉट नक्कीच पाहायला मिळेल. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला सांगतो, मैदानाच्या आतमध्ये जे काही घडतं ना ते सत्य असतं. मैदानाच्या आतमध्ये घडलंय. यशने डॉट बॉल फेकलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस आपण पाहू शकतो वाईड बॉलचा इशारा. आणि या वेळेला आपण पाहू शकतो हा चेंडू डॉट षटक होते समाप्त. 2 षटका अखेर आपण पाहू शकतो. 39. इथून मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज. सहा बॉल मध्ये 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. ऑट मॅच जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला केसीसी जावळी संघाकडून. आर्यन या फलंदाजाचा 4 षटकार मारल्यानंतर गेम पूर्णपणे पलटी केलाय आर्यनने जावळी संघाकडून. आपण पाहतोय जरूर हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच आहे. बॉलरचं नाव कळवा प्लीज. मी विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. युट्यूब लाईव्ह मित्रांनो मॅचेस आहेत. अमोल बॉलिंग मार्कवर. आर्यननी जर हा सामना जिंकून दिला तर प्रेम अंधेरे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आज आमचे प्रेम अंधेरे खूप फॉर्म मध्ये आहेत नाही का. सकाळी सकाळी असं वाटतं एटी मध्ये जाऊन आलेत. करकरीत नोटा काढल्यात त्यांनी. हाफ टॅकरचा बॉल. त्याला मात्र फिरकी घेऊन शॉट खेळलाय. ओ हो 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 हो. हा कॅच घेण्याचा स्टाईल थोडासा वेगळा पाहायला मिळाला मला आणि त्याच कारणाने झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. पाच बॉल मध्ये 20 धावांची गरज. अमोल बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय आपल्याला. आणि समोर आलाय आता आर्यन ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 4 षटकार आलेत. 5 बॉल 20 धावा. ऑट मॅच. प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळते अगदी. दुसरा बॉल. वाईड बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. वा, जोरदार अपील केली होती एसटी रक्षकाने परंतु पंच मात्र आमचे अगदी चाणाक्ष पाहायला मिळते. वाईड बॉलचा इशारा केलाय. इथून मात्र 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हळूहळू सामना मात्र अगदी जवळ येत चाललाय. 5-19. यावेळेला फुल टॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय आणि हा बॉल जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा आलाय शानदार चौकार. चार बॉल मध्ये 15 धावांची गरज केसीसी जावळी संघाला जिंकण्यासाठी. आकृती 11 रेपोली विपक्ष केसीसी जावळी असा हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथून मात्र 4 चेंडू फक्त बाकी असतील. 15 धावांची गरज. समोर आहे आर्यन सारखा तगडा खेळाडू ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार नक्कीच येत आहेत. यावेळेला टॉपेल लागला. बॉल हवेमध्ये आहे. बॉल खाली. ओ हो हो. हा हे काय केलंय एसटी रक्षकाने. साधा सोपा सरळ झेल ड्रॉप केलाय. हा जीवनदान.
ला आर्यन पाहायला मिळतील. 3 बॉल 14 धावा. वाह, काय कमालीची मॅच या ठिकाणी होतीये यावेळेस. हो, हा देखील बॉल बाहेर पाठवायला पाहिजे होता पण नाहीये. याच दरम्यान आपण पाहू शकतो आणि विकेटचं पतन. सिंगल एकच धाव. 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज. तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. इथून 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 षटकार आले ते सामना 100% टाय होईल. ओ पण हा सामना टाय होणार नाहीये कारण डीप मिड विकेटला हा बॉल जाईल आणि इथं सामना जवळजवळ संपुष्टात आलाय. आकृती 11 रेपोलीच्या बाजूने हा सामना आता झुकताना नक्कीच पाहायला मिळतोय. एक बॉल 13 धावांची गरज. चला पुढचे संघ आपण जय्यत तयारीमध्ये राहायचंय. पुढच्या संघाला विनंती असेल आमची पहेल आणि कालवण. शेखर टेंबे यांच्याकडून अमोलसाठी गुगल पे 500 रुपये केले जातील. यावेळेला शेवटच्या बॉलवर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय पण थोडासा उशीर झाला. अशा प्रकारे आकृती 11 रेपोली संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर केसीसी जावळे आपल्या मनापासून कौतुक कौतुक कौतुक.